नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आता मी पोहोचलोय लोणावळा येथील डेल्ला ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी। आमचा संपूर्ण ऑफिसचा जो स्टाफ आहे किंवा कलिग आहे ते सर्वजण आम्ही सोबत आलो आहे डेल्ला ॲडव्हेंचर पार्कला। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डेल्ला ॲडव्हेंचर पार्कमध्ये किंवा डेल्ला ॲडव्हेंचर पार्कबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे की कोणकोणत्या राईड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत, कोणकोणत्या त्यांचे रेट्स कसे आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी या ब्लॉगमध्ये देणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। या ब्लॉगमध्ये पूर्ण धमाल असेल। चलो थँक्यू, ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आता मी पोहोचलोय डेल्ला ॲडव्हेंचर पार्कच्या एंट्री गेटला। डेल्ला ॲडव्हेंचर पार्क हे PCMC पासून साधारणतः 60 किलोमीटर अंतर आहे व तसेच मुंबई पासून 80 ते 85 किलोमीटर एवढे आहे। या ठिकाणीची पार्किंग ही तिकीटमध्ये जी इन्क्लूड असल्या कारणाने या ठिकाणी पार्किंगसाठी तुम्हाला अतिरिक्त पे करायची गरज नसते। ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी तुम्ही यांच्या स्क्रीनवर दाखवलेल्या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता आणि तुमचे तिकीट बुक करू शकता। आम्ही यासाठी जम्बो पास काढला होता आणि स्क्रीनवर दाखवलेल्या सर्व राईड या जम्बो पास मध्ये इन्क्लूड होत्या। आम्ही तिकीट बुक केले तेव्हा काहीतरी ऑफर चालू होती म्हणून आम्हाला प्रत्येक तिकीट 3300 रुपयाला पडले। Hey, hi, how are you all? So मेरा नाम पीयूष है एंड मैं यहाँ पे आप देख सकते हो जैसे डेल्ला एडवेंचर पार्क में आया हूँ एंड इट्स अ वेरी एडवेंचरस प्लेस जहाँ पे लोगों को जिनको एडवेंचर पसंद है, लोगों को थोड़ा फन इवेंट्स पसंद है, यहाँ आ सकते हैं। होल डे देर आर मल्टीपल 50+ थिंग्स है जो आप कर सकते हैं, एंजॉय कर सकते हैं। बढ़िया से आप अपना पूरा फुल डे प्लान कर सकते हैं, एंजॉय कर सकते हैं। यू कैन सी यहाँ पर हॉर्स राइडिंग है, गो कार्टिंग है एंड मल्टीपल फॉर किड्स लॉट्स ऑफ फन एक्टिविटीज़ है जो आप और आपकी पूरी फैमिली के साथ, अपने कलीग के साथ, अपने दोस्तों के साथ मिलकर एंजॉय कर सकते हो। स्पेशली आई लाइक हियर गो कार्टिंग एंड जम्बो बाइक रेसिंग। सो ये दो चीज़ें जो मुझे बहुत पसंद आई और ऑल डे आई विल हैव फन। या थैंक यू सो मच। हाय। तर आम्ही ॲडव्हेंचरची सुरुवात केली रॉकेट इजेक्टर पासून। थोडं पुढे गेल्यानंतर मला ही मरायची राईड दिसली जिचं नाव होतं स्वूप स्विंग। माझी तर काही इच्छा झाली नाही पण माझ्या मित्रांनी या राईडचा आनंद घेतला। या राईडचं नाव एवढं भयंकर आहे की माझी जीभ सुद्धा घाबरली की या राईडचं नाव घ्यायला, पण माझ्या मित्रांनी ही राईड केली। जय श्री राम। अरे भाई राम भरोसे। बापरे भाई जूम करना भाई पड़ गई भाई। भाई इधर कैसे भाई ये बहुत डेंजर है। नहीं। तर आता आम्ही आलोय स्काय सायकलिंगला। आम्ही हार्नेस वगैरे घालून रेडी झालोय। सुरेश पण आले आपल्या सोबत आणि मस्त आम्ही आता स्काय सायकलिंगचा मजा घेऊ। माझ्या मेंदूच्या संरक्षणासाठी मी हेल्मेट नावाचा प्रकार घातला, कारण मेंदू आहे तर मी आहे। असो, राईडला सुरुवात केली आणि भन्नाट मजा आली। स्काय सायकलिंग साठी जाताना थोडा उताराचा भाग असल्या कारणाने तुम्हाला पेडलिंगची गरज पडत नाही, पण तिकडून रिटर्न येताना तुम्हाला पेडलिंग करावी लागते। स्काय सायकलिंग करताना सायकल गदा गदा हलते, पण त्यावेळीच आपण शांत राहायचं, राम 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 करत सायकलिंगचा आनंद घ्यायचा। अभिनव पेडल मारते बघ, क्या डर लग रहा है क्या? कोई बचाओ मुझे। क्या हुआ ब्लॉगर?
त्यानंतर स्वारी निघाली ATV बाइक राइडिंगला। मेरे सामने जो खड़ा था मैंने उसको बोला कि भाई मैंने वीडियो स्टार्ट किया है, तुम वैसे ही लो आडवा करके। या बाईकचा एक्सेलेटर सुद्धा आपल्या मोटरसायकल सारखा राईट हँड मध्ये असतो, फक्त फरक एवढाच असतो ज्या प्रकारे आपलं सेल स्टार बटन असतं त्या प्रकारे या ठिकाणी एक्सेलेटर साठी बटन असतं। ही बाईक चालवताना जास्त शायनिंग मारू नका, जास्त जोरात किंवा स्पीड मध्ये चालू नका, तर की माझ्या सोबत असलेला मित्र ही बाईक चालवताना 3-4 कोलांटा खाऊन पडला आणि ठार होता होता वाचला। असो, सतर्क रहे, सावधान रहे। बाकी तुम्ही जर सेफ्टीने ही बाईक राईड करत असाल तर प्रचंड मजा येते। थोडा पुढे गेल्यानंतर ही 2 चाकाची 2 पेडलवाली सायकल दिसली। म्हटलं चला याचाही आनंद घेऊ। त्यानंतर नंबर होता बंजी जंपिंगचा, जी सगळ्यात कठीण राईड मानली जाते। बंजी जंपिंग राईड ही आमच्या जम्बो पास मध्ये इन्क्लूड नव्हती, म्हणून आम्ही केली नाही। मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपला व्हिडिओ बघत असाल तर कृपया चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। मला माहिती आहे तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही दिलदार आहात आणि चॅनल सबस्क्राईब करायला 1ही रुपया लागत नाही। त्यानंतर आम्ही हा नॉकआउट गेम ट्राय केला। तुमचं वजन जर 100 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही कृपया ट्राय करू नका। एक तर तुम्ही मोडाल किंवा हा बांबू मोडाल। डेल्लाच्या सर्व ॲडव्हेंचर मध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली राईड म्हणजे ही रॅपलिंग। तुम्ही जर रॅपलिंग आतापर्यंत केली नसेल तर या ठिकाणी नक्की ट्राय करा। आणि या ठिकाणी रॅपलिंगची हाईट ही कमी असल्या कारणाने तुम्ही अगदी सहज करू शकता आणि प्रचंड मजा सुद्धा येईल। हवेत उडणं म्हणजे काय हे जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही जीप लाईन नक्की ट्राय करा। या ठिकाणी 2 टाईपच्या जीप लाईन ही 2 लेंथ मध्ये अवेलेबल आहे। ही लॉंगेस्ट आहे आणि अजून एक यापेक्षा थोडी कमी। उंच आकाशात जाऊन मस्त जेवायचं असेल तर तुम्ही हे स्काय डिनर ट्राय करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत जय श्रीराम।